जर त्या दिवशी तोफेचा गोळा लागून हंबीरराव मोहितेंचा मृत्यू झाला नसता तर गद्दारी करून शंभूराजांना पकडणे औरंगजेबासाठी अशक्यच झाले असते आणि आज इतिहास काही वेगळाच असता। थोरले महाराज गेल्यानंतर स्वराज्य आणि शंभूराजांना सरसेनापती हंबीरराव मोहितेंची इतकी गरज का होती, चला तेच जाणून घेऊ। पण पुढे जाण्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर अशाच ऐतिहासिक व्हिडिओसाठी आपल्या बाहेरच्या शाहीच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका। सरसेनापती प्रतापराव गुजर यांची जागा भरून काढण्यासाठी स्वतः शिवरायांनी हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते यांची सरसेनापती म्हणून निवड केली होती। यानंतर हंबीरराव मोहिते यांनी आपला पराक्रम दाखवत मुघलांच्या दिलेर खान आणि बहादूर खान सारख्या बड्या सरदारांचा पराभव केला। थोरल्या महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा शंभूराजांच्या विरुद्ध कटकारस्थाने रचली गेली तेव्हा हंबीरराव मोहिते ठामपणे शंभूराजांच्या पाठीशी होते। शिवरायांनंतर शंभूराजे मराठ्यांचे दुसरे छत्रपती होण्यापाठीमागे सरसेनापती हंबीरराव मोहितेंचा मोलाचा वाटा होता। औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला असताना स्वतः हंबीरराव मोहिते हे वडीलधारी व्यक्ती म्हणून शंभूराजांसाठी खूप मोठा आधार होते। 6 एप्रिल 1687 हा तो दिवस होता जेव्हा मुघलांविरुद्ध लढताना हंबीरराव मोहितेंचा मृत्यू झाला आणि लगेचच 1 ते 1.5 वर्षांमध्ये औरंगजेबाने कटकारस्थान करून शंभूराजांनाही कैद केले। ज्यानंतर काय झाले हे मी न बोललेलेच बरे। तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा।